चला आज आपण चालू करू नवीन चॅप्टर. चॅप्टर नावा 6वा. काय? दशांश, अपूर्णांक किंवा त्यातील मूलभूत क्रिया. दशांश किंवा शतांश तुम्हाला आता याच्यात काय म्हणते, जर डिनॉमिनेटर मध्ये छेद मध्ये 10 असलं त्याला काय म्हणतात दशांश, 100 असलं तर काय म्हणतात शतांश. जर तुम्हाला काय राहते दशांश अपूर्णांक म्हणजे ज्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 10च्या किंवा पट मध्ये असतील त्याचं आपल्याला काय पाहायचं या चॅप्टर मध्ये. किंवा 10, 100, 1000 म्हणजे 10 किंवा 10च्या पट म्हणजे ज्या पटीत येतात त्याला काय म्हणतात दशांश अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे 3/5 हे काय अपूर्णांक. पण दशांश अपूर्णांक म्हणजे त्याच्या अपूर्णांकामध्ये 10च्या पट मधले येतील त्याला काय म्हणतात दशांश अपूर्णांक. समजलं? त्याच्या पट मध्ये काय 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख त्याला काय म्हणतात दशांश अपूर्णांक. समजलं इथपर्यंत? पुढचं ए पहा, काय दशांश स्थान म्हणजे एकाचे 10 भाग केले की प्रत्येक भाग 1/10 असेल त्यासाठी एक स्थानाच्या उजवीकडे स्थान निर्माण करतात. 1/10 म्हणजे 1/10 म्हणजे 1 दशांश, दश म्हणजे 10 आणि अंश म्हणजे भाग म्हणून दशांश असे म्हणतात. दशांश स्थान म्हणजे काय इकडे लक्षात घ्या. एकाचे तुम्ही जर 10 भाग केले तर काय होईल 1/10 प्लस 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 1/10 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 1 10. आता प्रत्येकाचा डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहू शकतो आपण. आणि वरती काय ते 1 1 1 किती होईल 10/10 किती होते 1. समजलं? दशांश स्थान म्हणजे जर एकाचे आपण 10 भाग केले तर काय येईल 1/10. प्रत्येक भाग पहिला एक भाग कितीचा राहील 1/10, दुसरा भाग 1/10 त्यालेच काय म्हणतात 1/10 किंवा 1 दशांश. 1 दशांश म्हणजे 1 मधला आणि दशांश म्हणजे खाली काय असेल 10. समजलं? 1 चे जर आपण 10 भाग केले तर पहिला भाग काय येईल 1/10 1/10 1/10. इथपर्यंत समजलं? आता दशांश चिन्ह. चिन्ह म्हणजे निर्माण. चिन्ह कधी जर तुम्हाला अशा अशा ब्रॅकेटच्या आत दिलं त्याला चिन्ह म्हणतात. काय? दशांश हे स्थान अपूर्ण लेखण्यासाठी निर्माण करतात. संख्या लेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग संपल्यांची खूण म्हणून अपूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर एक टिंब लिहितात त्या खुणीला दशांश चिन्ह असे म्हणतात. उदाहरणार्थ इकडं पहा, इथं दिलेले आहे 8.5 दशांश. 8 पूर्णांक कोणता आहे 8, 5 आणि दशांश म्हणजे खाली किती असेल 10. 8 दशांशातील 5 किंवा काय म्हणतात 8 दशांश चिन्ह 5. तुम्हाला दिलं 9.6 दशांश. काय दिलं 9.6 दशांश. 9 काय दिलेले आहे पूर्णांक 7 दशांश. याला कसं लिहिणार 9 पूर्ण नंबर कोणता आहे 9, 7 आणि दशांश म्हणजे खाली किती येईल 10. याचं काय लिहिता येईल 10. तसंच 8.5 दशांश. 8.5 वरी दशांश म्हणजे खाली डिनॉमिनेटर मध्ये किंवा छेद मध्ये किती राहील 10 त्याला काय म्हणतात दशांश. शतांश स्थान. शतांश स्थान म्हणजे जर त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये दशांश म्हणजे डिनॉमिनेटर छेद मध्ये किती पाहिजे 10 आणि जर छेद मध्ये 100 असेल त्याला काय म्हणतात शतांश. 100 म्हणजे शतक, दश म्हणजे 10, दशांश म्हणजे जर डिनॉमिनेटर मध्ये 10 असले त्याला काय म्हणतात दशांश. आणि जर डिनॉमिनेटर किंवा छेद मध्ये जर 100 असले तर काय म्हणतात शतांश. म्हणजे 1/10 चे जर तुम्ही 10 भाग केले, आपण 1 चे कसे 10 भाग केले तर किती आलं 1/10 प्रत्येक भाग. तसंच जर 1/10 चे परत आपण 10 भाग केले तर किती येईल 1/100. प्रत्येक भाग किती येईल 1/100. समजलं? सगळ्याचे ऍडिशन करून काय येईल 10/100 येईल. 0 संग 0 कॅन्सल काय होईल 1/100. समजलं?
दशांश म्हणजे जर छेद मध्ये 10 असतील, शतांश म्हणजे छेद मध्ये किती असेल 100. आता इकडे पाहू आपण, हे तुम्हाला दिलेलं समजून सांगतो एकदा. इकडे लक्ष द्या, काय दिलेलं आहे 73.82. तुम्हाला माहिती आहे काय करायचं, याला एक एक स्टेप. 73 आहे, 70 आणि 3 73, 10 ले 7 ले जर 10 न गुणलं तर 70 येते. समजलं. आता 3 आहे, 3 कसं आणायचं, 3 ले जर 1 न गुणलं तर 3 येते. इथपर्यंत समजलं. आता काय आणायचं 0.8, 0.8 आणायचं. तुम्हाला माहिती आहे जर 8 च्या खाली 10 लिहिले, आपण भागीला 10 करू. म्हणजे 8 भागीला 10 येईल 0.10. समजलं. जर एक पॉइंट असेल, एक पॉइंट नंतर एक नंबर असेल तर किती ना छेदनं किती छेद येईल 10. जर पॉइंट नंतर 2 नंबर असेल तर छेद मध्ये किती येईल 100. जर इथं आलं असतं 2.3 तर याच्या छेद मध्ये 2 नंबर 2 झिरो आले असते. असतं 1 2 3 3 असते तर याच्या छेद मध्ये 3 आले असते. समजलं. पॉइंट नंतर किती नंबर आहे तितकं त्याच्या छेद मध्ये येईल. जर 10 एकच असेल तर काय येईल 10, 2 असेल तर किती येईल 100, 3 असेल तर काय येईल 1000. आता काय येईल 0. आता काय 0.02. पॉइंट मध्ये पॉइंटच्या नंतर किती नंबर आहे 2, म्हणून 2 ला कितना डिवाइड करायचं, छेदायचं 0.2. याचं उत्तर येईल एवढं. समजलं. याचं काय केलं, 10 ला किती मल्टिप्लाय केलं की किती आहे 70. 70 म्हणजे किती असते 10 गुणिला 3 70. 3 एक एक स्थानी 3 आहे, 3 आणायचं असं तर काय करतो 3 गुणिला 1 3. 0.8 आहे, इथं काय समोर नसते, इथं काय असते 0. इथे 70 हे 3 0.8 आणि 0.02. या सगळ्याची जर ऍडिशन केली आपण तर याचं उत्तर काय येईल 73.82. 70 काय ते 7 गुणिला 1, सॉरी 7 गुणिला 10, 3 काय ते 3 गुणिला 1. 0.8 म्हणजे काय असते पॉईंटच्या नंतर एक नंबर आहे म्हणून 8/10. पॉईंटच्या नंतर 2 नंबर आहे म्हणून 2/100. समजलंय. पुढचं घेऊ. इकडे लक्ष द्या. आता केलं तेच करायचं. आता जे आपण केलं तेच काय 210.86. 2 ला कितना गुणले की 200 येते. 100 न गुणले की 200 येते. इकडे लक्षात घ्या. याचं दिलं शतक स्थानी काय येईल 100. काय येईल एक किती त्याच्यानंतर किती आहे 10. 10 ला कशाने गुणले की 10 येते 1 न. 10 1 10. काय दिलेलं आहे 0.8. तुम्हाला माहिती आहे पॉईंटच्या नंतर एक नंबर आहे म्हणून 8/10 आणि 0.06 6/100. लिहिलं लिहिलं लिहिलं. समजलं. इथं एकच आहे, एक इथं एक आहे काय नंतर 2 आणि 1 आहे. 1 न कशाने गुणले की 1 येते 1 न. किंवा 0चं काय करायचं काम आहे का नाही, म्हणून आपण 1 गुणिला 10 डायरेक्ट लिहिलं. समजलं. इथला एकच घेतला काय 2 ला 100 न गुणलं, 1 ला कितना गुणलं 10 आणि 0 ला कशाने गुणलं तरी 0च येते म्हणून इथं आपण काय लिहिलं 0. समजलं. इथपर्यंत सगळ्यात पहिला नंबर असते, त्याच्या पुढे पॉईंटच्या नंतर किती नंबर आहेत जेवढे असतील तेवढ्यांतर काय करायचं गुणाकार. जर पॉईंटच्या नंतर जेवढा नंबर असेल त्याला जर एक नंबर असेल तर 10 न डिवाइड करायचं, 2 नंबर असतील तर 100 न, 3 असतील तर 400. आपण हे घेऊन पाहू त्यातलं. हे सॉल्व्ह करू. काय दिलं 48.840. सगळ्यात पहिले आपण काय लिहू 0चे स्थानी 0चे काय किंमत काढायची. ते 0 असला नसला तरी फरक पडते का नाही. लक्षात घ्या. पॉईंट नंतर 0 असला नसला तरी तुम्ही इथं पॉईंट नंतर किती 0 दिले तरी फरक पडते का नाही. याचं उत्तर राहील 4.1च.
कारण की पॉईंटच्या नंतर झिरोला काय नसते किंमत. जर त्या पॉईंटच्या नंतर एक नंबर टाकला तर तुम्हाला सर्व झिरो लिहायला लागतील, पण पॉईंटच्या नंतर नुसता झिरो असतील तर काय लिहायचं काम आहे का? नाही. आता इकडे लक्ष द्या, काय दिलेलं आहे? 48.480. पॉईंटचं काय घेणं देणं नाही. आता इकडे लक्ष द्या, 48 आहे. 48 कसं होते? 40 गुणिला 8, त्याच्यानंतर एक नंबर आहे, पॉईंटच्या नंतरच्या अधिपत एक नंबर आहे. 10 न गुणलं 40 आलं. 8 ले 1 न गुणलं, पॉईंटच्या नंतर एकच नंबर आहे, 8 आलं. 4 आहे 0.4, किती येईल? 4/10 आणि 8 किती आहे? पॉईंटच्या नंतर दोन नंबर आहेत, 0.08 इज इक्वल्स टू काय? 8/100. तेच इथं तुम्हाला दिलं. इकडे लक्ष, 8 गुणिला 1 8, 4 गुणिला 10 40, 4 भागीला 10 0.8, 8 भागीला 100 0.08 आणि 0चं काय राहील शेवटी? 0. समजलं इथपर्यंत? पुढचं घेऊ. आता इकडे लक्ष द्या, तुम्हाला काय दिलेलं आहे? हे आपल्याला झालेलं आहे. 1 पैसा म्हणजे किती? 5 पैसा म्हणजे किती? अर्धा पैसा, पाऊण, दीड, सव्वा दीड. आता हे तुम्हाला हे बाकीचं आपण उद्या पाहू. आजच्यासाठी एवढं.